येणारे 24 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम स्वर्गवासी मंगेश दादा प्रतिष्ठान धोत्रे संघाला. आपण पाहतोय चला सलामीची जोडी धोत्रे संघ जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये लगेचच. ऋतिक आले गोलंदाजी मार्कवर पिबनचं पहिलं षटक. सलामीची जोडी आली रबाना मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गणेश आणि त्या समवेत मात्र हर्षद. आपण पाहतोय सलामीची जोडी येणारे 24 चेंडू 33 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साईडला पॅडल सोपच्या स्वरूपामध्ये डिपेड विकेटला ठोकला. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथून देखील फटका आता फसलाय. हातामध्ये झेल मात्र काढून दिली आहे. फक्त पुश करत असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती टोकला चौकार आणि त्याच्यानंतर साधी सोपी झेल मात्र काढून देण्याचं काम केलं गणेश दादांनी. आणि त्याच्यानंतर 4 या धावसंख्येवरती पहिला आदरा टीम धोत्रे संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एक विध्वंस काढे विस्फोटक हा डिटर बॅट्समन आकाश रसाल. पहिला चेंडू ऑन साईडला खेचायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. त्याला चेंडू निर्धाव 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आलेली चौकार. तिथून झाला संघर्षाला सुरुवात. त्याच्यानंतर त्या धावसंख्येला रोख लावायचं काम केलं. गणेश रसाल यांचे विकेट डाऊन झाले. त्याच्यानंतर आकाशाने पहिला चेंडू निर्धाव खेळला आहे. 4 धावा धाव फलकावरती. आज देखील चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू देखील आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनला इथे आलाय चौकार. इथे देखील टप करायचा होता. शॉर्ट पे अक्कू टप्पाचा चेंडू. इथं पुलचा पटका खेचायचा होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. इथे देखील आला चेंडू. आपण पाहतो निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने 8 धावा धाव पुस्तकावरती आपण पाहतोय.
इथे देखील ऑन साईडला फिरून काढण्याचा प्रयत्न, आउटसाईड लेग स्टिक. पंच पाहतायत. यस, षटक क्रमांक पहिलं झालं इथे समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 8 धाबा धावफलकावर तिथे जाऊ संख्येचा पाठलाग करत असताना लागल्यात पहिल्या षटकामध्ये 8 धाबा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज. पहिला चेंडू फिरून काढण्याचा प्रयत्न, राहुल आपण पाहतो आलेत आणि पहिला चेंडू निर्धाव देखील फेकलाय. आता मात्र 18 चेंडू 8 धाबा धावफलकावरती लागला. 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अजून इथून करायचे. आता टोटल त्यांना 25 धाबा बरोबर 17 चेंडूंमध्ये. हा देखील पुढे येऊन सरसवत आता बॅट ऑन बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आली चेंडू निर्धाव आपण पाहतोय. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या पाहायला मिळते अवघी 8 धावा. सोनीतून पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. फिरून खेळलाय आणि ह्याच्यावरती प्रहार चढवलाय. इथे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. इथून षटकार आणि या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. आता 19 धावसंख्येची गरज आहे. संदेश मोरे यांना देखील विनंती असेल की आपण आपली बाउंड्री लाईनची परिसीमा आहे, खेळपट्टीची परिसीमा आपण पाहतोय अक्षरशः जवळ आहे. तुम्ही अशा लांब जाऊन बसलीत की तुम्ही दिसत देखील नाहीत आम्हाला. इथे देखील आडेवाडीतून प्रहार चढवलाय ऑन साईडला. डिम्बड विकेटला केली जाते फिल्डिंग. साईल आले तत्पूर्वी एकच सिंगल मिळेल. पंधरा धाबा धावफलकावरती 18 धावसंख्येची अजून गरज. संदेशजी मोरे आपण पाहतोय अक्षरशः टेकरीवरती बसून मॅचचा आनंद घेत असताना. ते हॉलेंडर नाही आहेत, ते मुख्य आयोजक आहेत. हा देखील ब्रेक केलेला शॉट आपण पाहू. लेग ब्रेक स्वरूपाचा पंच सांगतायत. इट इज कशासाठी? वाईटसाठी. यस, वाईटसाठी रेफर करण्यात आलं आहे पंचांकडून. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चुनी सांगत होती. निर्धावाच्या साह्याने धावफलक 15 वरती पाहायला मिळतं. 15 धावा धावफलकावरती. इथून देखील टपकाला चेंडू उच्च पटका पाहत आहोत अलॉंग द कार्पेटने काऊ कॉर्नरला. फिल्डर जाईन साईल जर्सी क्रमांक 6 आपण पाहतोय. चांगली फेकी देखील झाली आहे. सिंगल मात्र कंप्लीट. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती असून इथून धावसंख्या करायची 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. असं वाटलं होतं लो स्कोअर मॅच आहे, लवकर मॅच फिनिश होईल, परंतु तसं काही घडलं नाही. आता 12 चेंडू 17ची गरज. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. चला वंजारपाडा शिवशक्ती वंजारपाडा संघाचा खरं तर आपण उपस्थित व्हा. लगेच 3 षटकांची मॅच देखील आपण खेळवण्यात येणार आहोत.
यश पाहू शकाल ओमकारचे मोरे अक्षरशः ग्राउंडचा आराखडा घेत असताना आज खूप मेहनत देखील राहिली त्यांचे देखील. त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू आपण पाहतोय टेकडीवरती बसून मॅच बघत असताना आपण पाहतोय संदेश जिमोरे मुख्य आयोजक आपण शंकर कोंडे यांना देखील आपण परिश्रमा पाहत असताना आपण पाहतोय ऑलिंडरच्या भूमिकेमध्ये खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी. बुतिवलीकरांनी असतील त्यामुळे बुतिवली ग्रामस्थ असतील सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करू आभार व्यक्त करू. घेऊन जाऊ मैदानाकडे जिथे 12 चेंडू 17ची गरज आहे. विशेषतः म्हणजे केबल मोरे यांची खूप महत्त्वाचा रोल राहिला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मोहित आपण पाहतोय पहिला चेंडू लाईन मिस होत असताना इथे येतोय स्क्वेअर चेंडूचा इशारा. स्क्वेअरच्या माऱ्याने अमांतर धावेने भर मात्र पडली जाते जाऊन पोहोचतीये ती 17 वरती. आता 12 चेंडू 16ची गरज आहे. हा डिटर बॅट्समन आपण पाहतोय आकाश रसाळ ऑन स्ट्राईक. ऑन साईडला प्रहार चढवला वाईडिश लॉंगनला फिल्डर तैनात. चुकी झाली आहे सिंगलच. इथे पाहू शकाल आपण धावचीची संधी परंतु इथे थांबवलंय. इथे एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली आहे 18 वरती. आता 15 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. 11-15चं समीकरण आपण पाहतोय. हा देखील ऑन साईडला मोठा प्रहार चढवायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. बॅट्समन आपण पाहतोय थोडासा हर्षद मात्र थोडासा फंबल टर्निंग. मोठमोठ्या फटक्याला मार शकता नाहीये. तर मित्रांनो सिंगल डबलला ज्या वेळेस आपण प्राधान्य देतो ना त्यावेळेस दाफलकाचा लेखाला आपण आकार देण्याचं काम करायचं असो. एखादा फटका एखादा खराब चेंडू आपल्या वाट्यात जरूर येतो आणि त्या फटक्यावरती मोठे फटके देखील आपण लगवू शकतो यात काही शंकाच नाहीये. पाहू शकाल इथे मात्र दांडी 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 गोल गेली आहे. मधली एसटी वाकवली आहे. इथून फलंदाज हर्षद हा सुदरीपाठ. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती की गोलंदाजाचा जल्लोष ज्या वेळेस दांडी गुल केली त्याच्यानंतर मोहित यांनी जल्लोष देखील अक्षरशः खेळपट्टीवरती दोन्ही गुडघे टेकवले. मग त्याच्यानंतर जल्लोष करत असताना आपण पाहू शकाल कलम संघ आत्ता मात्र पाहायला मिळतो आपल्याला येणारे उर्वरित 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धाबांची गरज आहे. बॅट्समन आपण पाहू शकाल नवीन जितेश आलेत. याच गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तो गोलंदाज आता खेळपट्टीवरती पाहायला मिळतो आपल्याला ऑन स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती इथे फुलटॉल वसूल जितेशच्या बॅटमधून हा आलाय. हवाई सफर सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. इथे षटकार आणि पंचांचा इशारा आलाय 9 चेंडूचा. यस यस ब्रिजच्या समोर क्षेत्ररक्षक सापडलाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी इथे 9 घोषित करत असताना आपण पाहतोय जी मैदानाची पिच परिसीमा आपण पाहतो लाईन जगली आहे. कशासाठी पंच कशासाठी आहे पंच कशासाठी फिल्डिंगसाठी. यस फिल्डिंग चेक केली जाईल. यस इट इज अ नो चेंडू. यस राईट डिसिजन पंचांचा देखील ठरला आहे. पंचांचा डिसिजन एकदम परफेक्ट आहे. अक्षरशः समोर सापडला आहे. क्षेत्ररक्षक त्या लाईनच्या समोर पडतोय. त्याच कारणास्तव पंचांनी 9 घोषित देखील केलाय. इथून आलाय 9 चेंडू. दादा चेक केला आम्ही. दादा आम्ही चेक केलं. एक आहे ऑन स्क्रीनवर दाखवतोय 12व्याला पण धावसंख्या 25 धाबा फलकावरती.
3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 25 धावा फलकावरती. आता विजयासाठी धावसंख्येची गरज असेल ती 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. हा देखील तडाखा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. परंतु संदेशजी मोरे यांच्यासाठी कॅश प्राइज लागलं होतं. केवलजी मोरे आणि सुरेशजी कोंडे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं होतं या झेलसाठी. आयवा कॅशसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. कारण की त्यांना माहिती आहे संदेशजी मोरे थोडेसे खेळापासून वंचित असल्या कारणाने ते झेल घेणार नाही आहेत, यात काही शंकाच नाही. त्याच्यामुळे ते कॅश प्राइज लावलं होतं. आमच्यापर्यंत अशी माहिती देखील पोहोचवली. तिकडे शंकर कोंडे देखील गालातल्या गालात असतायत आता. हा देखील लगातारचा ही ते मात्र पाहायला मिळतो आपल्याला. तिसरा षटकार वाटला होता परंतु ही ते मॅच विनिंग फटका मात्र येतोय आणि इथून संघ जिंकलाय तो स्वर्गवासी मंगेश दादा 11 धोत्रे संघाने इथे मारली बाजी. येस या सामन्याचा मारतो मॅच. सो नो डाऊट ज्याने स्लॉक षटक हनुमाचे षटक फेकलं 3 विकेट घेत अवघ्या 5 धावा खर्च करत आपल्या संघाला पहिला विजय संपादन करून दिला तो हर्षद ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. टोटल 5 विकेट घेतल्या, रनआउटच्या 2 आणि कॅचेस 3. टोटल एकूण 5 विकेट घेत म्हणजे 3च विकेट घेतल्या असं म्हणावं लागेल. यस उद्याच्या दिवसामध्ये एक शोमास देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे असेल दक्ष यांचा दक्ष 11, दुसरीकडे असेल चला मॅन ऑफ द मॅच किताबासाठी हर्षद. हर्षद चला आपण या. तर मी विनंती करेल सुरेशजी कोंडे सरांना साहेबांना की आपल्या शुभास मॅन ऑफ द मॅचचं किताब देण्यासाठी जायचंय. फ्रूट्स आपण पाहतोय जे तुमचे आमचे सर्वांचे लाडके प्रसाद दादा भासे यांच्याकडून मात्र देण्यात आलं आहे फ्रूट्स आणि एक आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. चला वंजारपाडा शिवशक्ती वंजारपाडा आणि त्याचबरोबर लगेचच आपण धोत्रे संघ 2 संघादरम्यान टॉस करणार आहोत. फ्रूट्स आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मात्र या स्पर्धेच्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाते. हर्षदला 3 विकेट घेत आपल्या संघाला लीड केलं.
चला लगेच दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. टॉस जिंकला शिवशक्ती वंजारपाडा संघाने आणि प्रथम डिसिजन. 3 षटकांची मॅच, 3 षटकांची मॅच असेल याची नोंद घ्या. यस आपण पाहतोय की शिवशक्ती वंजारपाडा संघाने प्रथम टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. म्हणजे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले स्वर्गवासी मंगेशदा 11 धोत्रे संघाला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. चला लगेच आतमध्ये शिवशक्ती वंजारपाडा संघ. चला अरे चला सांडशी संघ आपण तयारीला लागा, वॉर्मअप करा लगेच. चला आपलं आपण आता थंड झाला असाल, आपण आता चार्जर व्हायचं. वंजारपाडा संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग पांडुदा स्वतः गेलेत पुढे. पहिले बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते स्वर्गवासी मंगेशदा 11 धोत्रे संघाला. सेकंड राऊंडचा सेकंड सामना मॅच क्रमांक आजच्या दिवसामधली पाहायला मिळते मॅच क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये
धोत्रे संघ मात्र टॉस झाल्यानंतर बॅटिंग आली आहे. शिवशक्ती वंजारपाडा संघाने मात्र टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यश खरोखर मी सांगतो या दक्ष कौतुक करणे गरजेचं आहे, कारण की श्रवणचं देखील कौतुक करू आपण, अथर्व देखील, कारण की सकाळपासून भरपूर मेहनत राहिली त्यांची. आज शाळेमध्ये जसे जाऊन आले त्याच्यानंतर लगेच मैदानावरती आले. गोलंदाजी मार्कवरती विश्वास आपण पाहतोय. पहिला चेंडू ऑन साईडला प्राड चढवलाय, मिळानला फिल्डिंग दर्जेदार झाली आहे. एक सिंगल वेगाने कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळते. सिंगल श्री गणेश झालाय, खातं मात्र खुलं गेलंय. गणेश आणि त्याचबरोबरीने हर्षदी सलामीची जोडी. स्ट्राईक झाली आहे रुटेड. स्ट्राईक एंडला हर्षद आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान पृथ्वीचा पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं आउटसाइड लेग स्टिक वरून छाणारा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. सवायर घोषित करत असताना इथे मात्र पाहायला मिळतो आपल्याला 2 धाबा धाव पुस्तकावरती. पहिला चेंडू आले सिंगल, नंतर चेंडूवरती आला व्हाईट चेंडूचा इशारा पंचांचा. 2 धाबा धाव फलकावरती. इथे देखील लावडल्या अपील पंचांकडे करत असताना आपण पाहतोय. इथे एक लेग बायशी लेग बाईस एक सिंगल मात्र झाली आहे. कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 3 अंकावरती. हा देखील वेगवान चेंडू, आणि वेगवान चेंडूवरती असं वाटलं होतं की या चेंडूवरती प्रति उत्तर मिळेल गणेश रसाल यांच्याकडून, परंतु पाहायला गेलं तर इथे देखील आला चेंडू निर्धाबाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. ते तब्बल 3 या धावसंख्येवरती. यस गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. यस चेक केलं जाईल शंकरजी कोंडे, आपण चेक करा. गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. यस फायर डिलिव्हरी आपण पाहतोय. जो घेतलेला ऑब्जेक्शन आपण पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या टीमने तो मात्र टाळण्यात आला आणि आता पुनश्च सज्ज होईल, परंतु गोलंदाज विश्वासवरती आता लक्ष देखील ठेवण्यात येईल. इथून पुढे लक्ष देखील ठेवलं जाईल गोलंदाज विश्वासवरती. 3 धाबा फलकावरती. इथं समोरच्या विषेपमध्ये बिडॉनला केली आहे चांगली फिल्डिंग, आणि त्याच कारणासाठी त्याला पुन्हा एकदा डॉट शेड्यूल सांगता झाली आहे. आणि टोटल 4 चेंडूमध्ये 3 धाबा खर्च करत असेल विश्वास हा गोलंदाज पाहतोय आपण. मात्र लावडली अभिमानांकडे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं इन्स्ट्रक्शन देखील पाहायला मिळालं आपण पाहतोय पंडूदादा यांच्याकडून. आणि ही ते मात्र आलाय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची संगता. या निर्धावाच्या सहाय्याने टोटल धावा फलकावं लागल्या त्या अवघ्या बिनबाद 3 धावा पुस्तकावरती. पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे.
आणि धाबा फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला अद्यापर्यंत 3 धाबा. इथे मात्र दांडी गुल केली जातीये. मधली अष्टी वाकवली अक्षरशः गणेश रसाल्यांची. पहिला विकेट पहिला हादरा. टीम स्वर्गवासी मंगळशादा 11 धोत्रे संघाला. नरेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. ओव्हर क्रमांक 2 मध्ये नरेश. स्ट्राईक एंडला आकाश आहेत. नॉन स्ट्राईक एंडला आकाश, स्ट्राईक एंडला हर्षद आपण पाहतोय. पहिला चेंडू फुल्लर लाईन फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती 2 क्षेत्रक्षम झालेली गफलत आणि तिथे मात्र काऊ कॉर्नरला चालली आहे चौकार आणि चौकाराने झाली धावसंख्येला सुरुवात. 7 धावा फलकावरती. इथे देखील फुलर लेंथ पिकअप शॉट आपण पाहतो काऊ कॉर्नरला. अजून एक धमाका बॅट्समन हर्षदच्या बॅटमधून. अजून एक हवाई सफर षटकार. आपण पाहतोय रुपेश दादा कोंडे त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत कुमार दादा कराले त्याचबरोबरीने रवी दादा कराले या तिन्ही पाहुण्यबारांचं झालंय सहर्ष स्वागत. आणि जसं झालं पाहुण्यांचं स्वागत तसं मात्र बॅट्समन हर्षदने इथून ठोकला षटकार आणि या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 19 धावसंख्येवरती. लगातारचे 2 षटकार 1 चौकार. टोटल या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्या आली आहे. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये हर्षद यांच्याकडून. फुलर लाईन आपण पाहू शकाल ऑलॉंग द कार्पेंटर डीप मध्ये वायलिश लॉंगानला केली जरी फिल्डिंग एक सिंगल झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीस धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न बाटचा फ्लो वादीच ओपन करताना आपला पाहायला मिळाला आकाश. आणि इथे मात्र आला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या सहाय्याने दाखवलं 20 अंकावरती. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल दुसऱ्या ओव्हरमधला. नरेश गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला आकाश आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला हर्षद. फटका दर्जेदार आहे आणि त्याच्यावरती धावसंख्या देखील दर्जेदार मिळून जाईल. इथे 1 टप्पा करीस लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर
इथे आल्या 4 धावा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 24 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम स्वर्गवासी मंगेश आता 11 धोत्रे संघ जाऊन अद्यापर्यंत पोहोचला आहे शिवशक्ती वंजारपाडा संघाच्या विरोधामध्ये खेळ करत असताना हा देखील वेगवान गोलंदाज वैभव आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत पहिला चेंडू निर्धाव फेकलाय थोडा शरीर बसून लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच कारणास्तव सक्सेसफुल देखील ठरलेत इथे चेंडूवाला निर्धाव 24 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार चढवलाय इथे आलाय लॉंग लेगला हा षटकार असं 2 पंचांमध्ये आता संभाषण पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे इट्स अ फेल डिलिव्हरी आपण पाहतोय हा नो चेंडू नसेल इथे येईल षटकार फक्त या षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 30 या धावसंख्येवरती 30 धावा फलकावरती आपण पाहतोय टीम स्वर्गवासी मंगेश दादा 11 धोत्रे या संघाची जाऊन पोहोचली आहे वेगवान चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह फटका आपण पाहतोय एक हाताने मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश मिळालंय एक सिंगल मात्र झाली कंप्लीट सिंगलच्या मदतीने 31 धावा फलकावरती 2 इथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि अद्यापर्यंत 31 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत ऑन साईडला आपण पाहतोय अलॉंग द कार्पेटने वाईडिश लॉंग आणला हा लॉंग ऑफला केली फिल्डिंग एक चांगली फिल्डिंग राहिली आहे छोट्या शत्रुषकाकडून दर्शन याच्याकडून आपण पाहतोय दर्शन आहेत लॉंग ऑफला आणि एक दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळती आहे अप्रतिम दर्जाची आपण पाहतोय फिल्डिंग हा देखील फटका दर्जेदार आहे आणि याच्यावरती टिपली जाते वाईडिश लॉंगानला शेल आणि बॅट्समन हर्षदला आता परतीचा प्रवास करावा लागेल लास्ट पहिल्या पूर्वार्धाचा खेळ बाकी लास्ट चेंडूचा खेळ बाकी आपण शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतोय
गोलंदाजी मार्गवर वैभव आणि ही ते चितूच्या बॅट मधून गेल्या गेल्या चेंडू चाललाय वन टप्पा घेत. वन टप्पा घेत मित्र मात्र चेंडू चालला सीमारेषा बाहेर. इथे आल्या 4 धावा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 36 धावा धाव फलकावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावसंख्येची गरज मात्र असणारे शिवशक्ती वंजारवाडा संघाला. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ करूया. तर मंचावरती उपस्थित पाहुणे आपण पाहतोय कुमार दादा कराळे यांचा मात्र इथे मान सन्मान केला जाईल. तर शंकरजी कोंडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कुमार दादा कराळे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या वतीने मात्र सन्मानित करायचं आहे. सदोतीस धावसंख्येची गरज 18 चेंडूंमध्ये. कुमार दादा कराले यांचा मात्र सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन आपण चला मंचावरती छायाचित्र कव्हर करायचे. कुमार दादा कराले यांचा मात्र सन्मान केला जातोय. आपण पाहतोय मुख्य आयोजक शंकर दादा कोंडे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची खूप मेहनत घेत असताना आणि अतिथी देवो भव इथे येणारा प्रत्येक पाहुण्याचा इथे मान सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. ते मान्य आपले सर्वांचे लाडके शंकर दादा कोंडे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आपण पाहतोय रवी दादा कराळे यांचा देखील इथे मान सन्मान केला जाईल. तर शंकरजी कोंडे मुख्य आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय की शंकर दादा रवी दादा कराळे यांचा देखील सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय रवी दादा कराळे यांचा देखील सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन आपण चला कॅमेरामॅन कॅमेरा फोकस करा आपण मंचावरती. पाहुण्यांचा मान सन्मान आपण पाहतोय. कुमार दादा कराळे यांचा देखील झाला. त्याचबरोबर रवी दादा कराळे यांचा देखील मान सन्मान होत असताना आपण पाहतोय. चला ऑन गोईंग मॅच कडे जाऊ जिथे 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. पाहुणे देखील मंचावरती विराजमान झालेत. आयोजक आपण शंकरदादा कोंडे यांना देखील विनंती करू आपण देखील मंचावरती विराजमान आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. एक देखणं आणि दिमागदार आयोजन आपण पाहू शकाल. या स्पर्धेची जवळपास पाहायला गेलं तर एक ते दोन महिने ही स्पर्धा चर्चेत होती आणि अक्षरशः ही स्पर्धा साकारण्याचं वैशिष्ट्य एकच आहे की संपूर्ण गाव एकत्र येण्याचा मार्ग म्हणजे ही स्पर्धा भुतिवलीकरांची आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रुपेशदादा कोंडे यांचं सहकार्य त्यांना खूप लाभलं आहे आणि यावर्षी देखील रुपेशदादा कोंडे त्यांच्या समवेत शंकरदादा कोंडे आपण पाहतोय. दोघे बंधू पाहू शकाल आपण खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा पार पडत असताना त्याचे सर्व साथीदार अक्षरशः हनुमान क्रिकेट संघ भुतिवली आणि ग्रामस्थ मंडळ भुतिवली अक्षरशः पाहायला गेलं तर त्यांनी खूप या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे आपण पाहू शकाल नावारूपाला आलेली ही भुतिवलीकरांची स्पर्धा भुतिवली चषकाची आपण पाहतोय. या संपूर्ण चषक ट्रॉफी पाहतो आपण रुपेशदादा कोंडे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि जसं रुपेशदादा यांचं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय वैभवच्या बॅटमधून लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर वन टप्पा घेत आलाय चौकार. आता जोडी बदलली आहे आपण पाहू शकाल. पहिला मॅच मध्ये वैभव आणि दक्ष होते आता वैभव आणि विक्की आले.
याच मैदानावरती आंबिवलीकरांनी साकार आलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये जवळपास विकीने दर्शेदार बॅटिंग केली होती. ती आम्हाला अजून देखील आठवते आणि तीच बॅटिंग साकारावी लागेल या मैदानावरती. बॅट शूटिंग एज पाहू शकाल आपण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती जितू आपण पाहतोय, वेगावरती स्वार, अचूक टप्पा, अचूक लाईन धरून गोलंदाजी केली जाते पहिल्या शेंडूवरती. जरी मला चौकार मारला असेल तर सगळेच दिवस सारखे नसतात हेच दाखवून देत असताना आपण पाहतोय जितेश ह्या दिवस माझा देखील येतोय. इथे देखील फिरून खेळलाय. आता मात्र सुरुवात झाली आहे धावसंख्येला पाठलाग करायची आणि ही द्यालाय चौकार, त्याच्यानंतर डॉट शेंडू आणि त्याच्यानंतरच आलाय चौकार. टोटल धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा त्या फलकावरती. चला हॉलेंडियर्स सुरेशजी कोंडे, त्याचबरोबर ओमकार मोरे असतील, संदेशजी कोंडे असतील, मोरे असतील, त्याचबरोबरीने केवळ मोरे असतील आणि दक्ष असेल, अथर्व असेल. आला आला मॅच बॉल आला. या सर्व हॉलेंडियर्स नव्हे तर हे प्रामुख्याचे घटक आहेत. शंकरदादा कोंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे हे शिलेदार आहेत, या स्पर्धेचे मुख्य घटक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाणार आहे. आपण पाहतोय दक्ष देखील इथे उपस्थित आहे. ओमकार मोरे असतील, सुरेश कोंडे असतील, गणेशजी कोंडे असतील, लहू कोंडे असतील, लक्ष्मण कोंडे असतील, हे सर्वजण आपण पाहू शकाल. आणि ग्रामस्थ मंडळ भुतिवळी हे सर्वजण अक्षरशः अफाट मेहनत करत असताना इथे डिपेक्सना कबरच्या डोक्यावरून ठोकलाय. अजून एक दर्जेदार नेत्र बघा असा चौकार. पाहू शकाल भुतेली गावची एबन जोडी ओमकारजी मोरे आणि त्याचबरोबरीने सुरेशजी कोंडे. कॅमेरामॅनला देखील मी विनंती करेल की ती एबन जोडीला आपण कॅप्चर करा. जे ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला उभी राहिली पहा, त्या एबन जोडीला आपण कॅप्चर करायचं, कारण की ती एबन जोडी म्हणजे सर्वात श्रेष्ठ जोडी भुतेली गावची आपण पाहतोय. ओमकारजी मोरे आणि त्याचबरोबरीने सुरेशजी कोंडे. जसे सुरेशजी कोंडे जसे झाले पोलीस, तसे ओमकार मोरे यांना देखील पोलीस करण्याचं स्वप्न त्यांच्या मनाशी बाळगून ते आता तयारीला लागलेत. रिबासा डॅम स्विचचा फटका लावल्या बिल पंच यस फिंगर अप करत असताना सांगत असताना यश त्यांच्या समोर सापडलाय. लेग बिफोरचा शिकार ठरलाय फलंदाज वैभव. हा सुद्धा पाठ यस आपण पाहतोय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे योगेशजी शिर्के साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल योगेशजी शिर्के साहेबांना की आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने हे देखील पाहू शकाल आपण ऑन साईडला फटका घरंगलत चाललाय. पावर प्लेचा पुरेपूर फायदा. लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर इथे देखील आलाय चौकार आणि या चौकाराच्या पद्धतीने षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे लागल्या गेल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, म्हणजे आता 12 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत त्या तब्बल
21 धावसंख्येची गरज अजूनही. 12-21चं समीकरण इक्वेशन पाहू शकाल आपण. योगेशजी शिर्के साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील या पुतिवली चषकामध्ये सहर्षाने मनपूर्वक स्वागत करतो. संदीप कोंडे यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं आहे आणि त्या आमंत्रणाला मान ठेवून आपण मंचावरती यावं. बारा 21ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश रसाल आले. इथून संघ जो जिंकेल तो मात्र बर्नर सांची संघासमोर या स्पर्धेमधली तिसरी क्वार्टर फायनल केली त्याने आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये सागाची वाडी संघ क्वालिफाय होत असताना दुसऱ्या दिवसामध्ये अधिराज 11 डिबावाडी मुरली संघ आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र ऑन साईडला प्रहार फटका फसलाय. पकडली जातीय शैल संपवलाय बॅटर विखी याचा खेळ. पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता आता 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. नरेश आणि आता दक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेत. चला स्पीडअप करा आपण सना विनंती. सुनील सर आपण आणि गणेश सर आपण वारंवार ताकीद द्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला जेणेकरून विलंब नका लावू. हा देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती बिट देखील झालेत. आकाश रसाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि अद्यापर्यंत दोन्ही चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालंय. हा देखील फटका फसलाय आणि पकडली जाती असेल. अजून एक विकेट या ओव्हरमध्ये लागणारा हा सलगचा दुसरा आदरा. विश्वास आलेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विश्वासानं. आता पाहायला गेलं तर 9 चेंडू 21ची गरज आहे. इथे देखील फिरून खेळलाय परंतु इथे पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशाराला निर्धाव चेंडूची सांगता होती. या निर्धावाच्या साह्याने धावफलक सिरावले त्या अवघ्या 16वरती. सलगचे 4 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. सलगचे 4 चेंडू निर्धाव आपण पाहतोय.
हा देखील चेंडू हुकचा फटका खेचायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही, त्याला चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या सहाय्याने 5ही चेंडू निर्धाव. या स्पर्धेमधलं दुसरं अर्ध निर्धाव शतक आपल्याला पाहायला मिळेल का आकाश रसालच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू आलाय निर्धाव आणि या स्पर्धेमधलं सलग पाहायला गेलं कालच्या दिवसामध्ये निर्धाव षटक फेकलं होतं अतुल लोंगळेने आणि त्याच्यानंतर आता निर्धाव षटक फेकलंय. ते सलग आपण पाहतोय दुसऱ्या दिवसामध्ये आकाश रसाळ्याने आता 6 चेंडू 21ची गरज आहे. नेक्स्ट मॅच चला तयार राहा सांडशी संघ. चला आपण फ्रेश देखील व्हा. आता झोपले असतील तर जागे व्हा, उठले बसले असतील तर उभे राहा आणि उभे असतील तर स्टेजशी संपर्क साधा. चला चला स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद आपण पाहतोय. जितेशने धावसंख्या खर्च केली 16. त्याच्यानंतर आकाश रसालने मेडन षटक फेकलं आणि आता गरज आहे 6 चेंडू 21ची. म्हणजे आता दक्षिणच्या वरतीच हर्षद यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. पहिला चेंडू फटका फसलाय, स्वतःच्या फलुत्र्यामध्ये पकडली जाते असेल, संपवलाय बॅट्समन न रेषाचा खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. हा देखील कट केलेला चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः गल्लीमधून चेंडू काढलाय इथे पांडुदादा याने आणि इथे सिंगल तर डबलमध्ये कन्वर्ट करत असताना आपण पाहतोय. आता मात्र पाहायला गेलं 2 धावसंख्येच्या पद्धतीने 18 धावा धाव फलकावरती. आता 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज. असे मी आता एकच सांगेल, जर कोणाला बक्षीस लावायचं असेल ना तर त्याने आधी मंचावरती आमच्या बक्षीस पोचवा आणि त्याच्यानंतर अलाउन्स देखील आम्हाला करायला सांगा. असे खोटे बक्षीस लावू नका, विनंती आहे सर्वांना. असे बक्षीस नावासाठी नुसतंच खेळ करू नका, नावाला जागाल असा खेळ करायला हवा आहे. नुसतं बक्षीस लावायचं म्हणून लावू नका. हा देखील आपण बघतो ऑन साईडला ड्राईव्हचा फटका. डीपमध्ये फिल्डर तैनात, एक सिंगल मात्र मिळेल. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. आता इथे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. आता 1 चेंडूचा खेळ शेष आहे. स्विचिटचा फटका इथे देखील 18 धावसंख्येने 17 धावसंख्येचे विजय संपादन केला आहे. तो स्वर्गवासी आपण पाहतोय मंगेश आता 11 धोत्रे संघाने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. नो डाऊट. पुढे एकदा त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार 2 सिंगल, टोटल धावा 24 धावा करत 7-8 चेंडूंमध्ये 24 धावा. शेवटचं षटक 3 धावा खर्च करत एक विकेट घेत आपल्या संघाला लीड केलं. तो हर्षद ठरलाय पुनश्च एकदा मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी.